नमस्कार मित्रांनो, मी आता भक्ती शक्तीमध्ये आहे। जगद्गुरु संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज भक्ती शक्ती उड्डाण पूल आहे। उड्डाण पुलाच्या खालून जाणारा जो बायपास आहे बघा, आहे अंडरपास बघा। तुम्हाला वाटतं का इथं रस्ता होता? हो, इथं रस्ता होता बरं का। जाणार येणारा सगळा रस्ता होता, जाण्याचा येण्याचा। तेव्हा तिकडे एक लॉरी बंद पडलेली आहे आणि रस्ता खाली तुम्हाला येताना दिसतोय। मधलं जे गार्डन आहे जॉगर्स पार्क बरं का, हे वॉकिंगसाठी ठेवलं होतं, हे सगळं गायब झालेलं आहे आणि हा सगळा रस्ता गाळाने युक्त झालेला आहे। याचं कारण काय आहे? हे सगळं असं व्हायचं, बिल्डरांनी जे काही जागोजागी नाले बुजवले, ओढे बुजवले, ते वळवले, पाणी जायला रस्ताच ठेवला नाही, त्याच्यामुळे हा सगळा गाळ झालेला आहे आणि ह्या गाळामुळे हा पूलच पडण्याची जवळपास शक्यता निर्माण झालेली आहे। तुम्हाला खाली जाऊन सुद्धा ते मी दाखवतो आता किती मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो। साधं पाणी, छोटासा एक दिवसाचा पाऊस पडला तर खाली हा रस्ता गायब झालेला आहे। तुम्हाला खालून पूर्ण दाखवतो आणखी जाऊन। नमस्कार मित्रांनो, आता भक्ती शक्तीच्या त्या सर्कलला जे काही झालेलं आहे ते सगळं तुम्हाला जवळून दाखवायचं आहे की ज्यावेळी पावसाचं पाणी येतं आणि त्याच्याबरोबर त्या गाळ येतो, तो गाळ कसा म्हणजे तो गाळ कसा काळ बनतो हे दाखवण्यासाठी मी इथं आलेलो आहे। इथलं सगळं खालचं वाहून गेलेलं आहे, हे तुम्हाला दाखवता येईल। हे बघा, हे असं सगळं वाहून गेलंय। खाली रस्ता आहे बरं का, तुम्हाला वाटणार नाही ते खाली रस्ता आहे, पण इथे खाली रस्ता आहे। हा सगळा गाळ वाहून आलाय। तुम्हाला तो पडलेला खांब दिसतोय का? हा खांब पडलेला तुम्हाला दिसतोय, इकडे खांब पडलेला दिसतोय, इकडे खांब पडलेला दिसतोय, इकडे खांब पडलेला दिसतोय, इकडचं हे बघा, हे सगळं असं आहे। जवळून दाखवतो, हे बघा सगळं हे वाहून गेलेले। हे काय आहे? पोकळ काम, बिलो 20%, 30%, 40%ची कामं। म्हणजे 100 रुपयाचं काम असेल तर आम्ही 70 रुपयात करून देऊ, 60 रुपयात करून देऊ आणि मग त्या कामाची अशा प्रकारे वाट लागते। हे बघा, हे गेले की नाही वाहून? दिसतंय का वाहून गेलेलं? दाखवतो तुम्हाला। हे वाहून गेलेले वस्तू नाहीत, सिमेंट कॉन्क्रीट हे नाहीये, यात दिसतंय हे भ्रष्टाचार आहे। हे बघा बघा, हा ओढा किंवा हा नाला बघा केवढा छोटा केलेला आहे। एवढीशातून ते पास होईल का? ते पाणी पास झालं नाही, ते गाळ सगळा जमला, त्या गाळाने सगळं हे रूपांतर केलेलं आहे। बघा, हे सगळं वाहून चाललेलं इथून आहे। तिकडचं पण दाखवतो तुम्हाला, थोडस वर जावं लागेल। ओय येस, तर हे काय काय वाहून गेले, कसं कसं वाहून आलंय हे सगळं तुम्हाला मी दाखवतोय। जास्त पुढे जाता येणार नाही। हे बघा, सगळा हा रस्ता गायब झालेला आहे, अंडरपास। पलीकडचं पण दाखवतो तुम्हाला, बघा कसा रस्ताच गायब झालेला आहे। निकृष्ट बांधकाम, त्याचे हे पुरावे। गाळ आला की समजायचं माणसांचा काळ आला आणि कशा प्रकारे माणसांच्या अंगलट येऊ शकतं। हे बघा, इकडून पण हे बघा, तुम्हाला रस्ता दिसतोय का? हे सगळं वाहून गेलेलं आहे। का? तर ज्या काही इमारती उभ्या राहतात ना, हे बघा अशा आजूबाजूला इमारती आहेत, त्यांनी जे काही नाले बुजवलेले असतात ना, त्या नाल्यांमुळे पाण्याला पुढे जायला, प्रवाहाला जागा मिळत नाही आणि मग गाळासकट ज्यावेळी पाणी पुढे जातं त्यावेळी ते नागरिकांसाठी काळ बनतं। ते अशा प्रकारचं आहे बघा। आणि हे अंडर बायपास जे ठेवलेले आहेत इकडून तिकडे जायला, मला कधीच कोणी माणूस इकडून तिकडे जाताना दिसलेलं नाही। असं चुकीचं बांधकाम करून लोकांचे पैसे वाया घालवणं, याच्यामध्ये महानगरपालिकेचे अधिकारी खूपच एक्सपर्ट आहेत आणि यांना कायम सल्लागार लागतात बरं का। अशी भव्य दिव्य मोठी कामं करायला सल्लागार लागतात आणि ते सल्लागार एवढे निकृष्ट दर्जाचे असतात। किती निकृष्ट असतात त्याचा पुरावा म्हणजे तुम्हाला हे सगळं पाहायला मिळेल। बघा, हे सगळं वाहून गेलंय। भक्ती शक्तीचा तो झेंडा बघा 4.5 कोटीचा, आणि हे रस्ताच गायब आहे। सगळं माती आणि वाळू हे सगळं असं बघा।